सोन्याचे दागिने भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने उंबरज परिसरात उडाली खळबळ। उंबरज तालुका कराड येथील चोरे रोड परिसरात सोमवारी 23 फेब्रुवारीला सकाळी 10च्या सुमारास दिवसाढवळ्या धाडशी चोरीची घटना घडली आहे। श्री वाघदेवी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश यादव चोरेकर यांची दागिन्यांनी भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार गणेश यादव हे नेहमीप्रमाणे सकाळी दुकानाचे शटर उघडत होते। यावेळी एका कुलपामध्ये मेण भरल्याचे त्यांच्या लक्षात आलं। त्यामुळे कुलूप उघडण्यास विलंब होत असतानाच त्यांनी शेजारी हाताजवळ ठेवलेली दागिन्याची बॅग अज्ञात चोरट्याने शहरात पळवली। संबंधित चोरटा दुचाकीवरून भरधा वेगाने घटनास्थळावरून पसार झालाय। सदर बॅगेत सुमारे 2.5 लाखाची रोकड, 8 तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे 5 किलो चांदी असा मोठा ऐवज असल्याचे घटनास्थळावरून समजते। गणेश यादव यांनी तात्काळ चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र मोटरसायकलवरून तो चोरटा वेगाने निसटलाय। या घटनेची माहिती मिळताच उंबरज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे। प्राथमिक अंदाजानुसार चोरट्याने पूर्वनियोजन करून रेकी केल्यानंतर हा डल्ला मारण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सदर गुन्ह्याचा तपास लावण्याचं मोठं आव्हान सध्या उंबरज पोलिसांच्या समोर ठाकलंय। असलम मुल्ला, कराड वार्तासाठी।